नमस्कार. नमस्कार. आजचं आपलं लेक्चर जे आहे ते साहित्य प्रकाराची संकल्पना आहे याच्याशी संबंधित असणार आहे. कालच्या तासाला आपण पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम समजावून घेतला. या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला 2 सत्रामध्ये 2 प्रकारचे साहित्य प्रकार आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या साहित्य कृती शिकायच्या आहेत. पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला शिकायची आहे ती नाटक ही साहित्य कृती आणि नंतरच्या सत्रामध्ये तुम्हाला शिकायची आहे ती नंतरच्या सत्रामध्ये तुम्हाला शिकायची आहे ती प्रवास वर्णन हा साहित्य प्रकार. कालच्या तासाला आपण बघितलं की तुम्ही मराठीचं जे आतापर्यंतचं शिक्षण घेतलं ते शिक्षण स्थूल स्वरूपात असं शिक्षण होतं. मराठी भाषा ही 2 पातळीवरती वापरली जाते. कोणत्या 2 पातळीवरती? तर एक पातळी जी व्यावहारिक पातळी की जी आपण नित्याच्या व्यवहारात वापरतो. रोज आपण बोलताना वापरतो, आपण घरी बोलतो, आपण बाहेर बाजारामध्ये बोलतो, आपण समाजातील इतर माणसांबद्दल बोलतो, आपल्या मित्रांशी बोलतो. प्रत्येक जणाशी बोलण्याची पद्धत आपली वेगवेगळी असते, भिन्न भिन्न असते. प्रत्येक जणाशी आपण सारख्या पद्धतीने बोलत नाही. आपल्या मित्रमैत्रिणींशी आपण ज्या पद्धतीने बोलतो त्या पद्धतीने आपल्या आई वडिलांशी बोलत नाही. आपल्या शिक्षकांशी आपण ज्या पद्धतीने बोलतो त्या पद्धतीने आपण दुकानदाराशी बोलत नाही. म्हणजे आपली बोलण्याची पद्धत वेगळी असते. म्हणजे मराठी भाषा ही जर वापरायची जर ठरली तर ती वापरायची भाषा एक बोलण्याच्या पातळीवर आपण वापरतो आणि दुसरी आपण लिहिण्याच्या पातळीवरती वापरतो. जी माणसं निरक्षर असतात ती फक्त बोलण्याच्या पातळीवरती वापरतात. आता लिहिण्याच्या पातळीवरती ज्या मराठी भाषेचा वापर होतो तो कसा ते आपण बघणार आहोत. आपण बघितलं की लिहिण्याच्या पातळीवरती लोक मराठीचा वापर अनेक पद्धतीने करतात. म्हणजे जसं भाषेचा उदय झाला आणि लिखित भाषेचा उदय झाला तेव्हापासून ही चिन्हांच्या पातळीवरती भाषेचा वापर व्हायला लागला. आता या चिन्हांच्या पातळीवरतीचा भाषेचा वापर हा पहिल्यांदा आपल्याला कुठे आढळतो? तर गुफाकालीन मानवामध्ये. या गुफाकालीन मानवामध्ये मानवाने गुफांमध्ये आपल्या अस्तित्वाच्या काही खुणा त्यांनी तेथे आणून ठेवल्या आणि या अस्तित्वाच्या खुणा चित्ररूप स्वरूपात होत्या आणि ही चित्र ही त्यांची चिन्ह होती. या गुफाकालीन मानवाची काही रूपं अजूनही आपल्याला दिसतात. प्रसाधनगृहांमध्ये आपली नावं लिहून ठेवतात किंवा ऐतिहासिक स्थळी गेल्यानंतर ऐतिहासिक स्थळी आपली नावं लिहून ठेवतात आणि या नावांचे नाव आपले फोन नंबर किंवा मित्रांचे किंवा इतरांचे फोन नंबर ज्यांना त्रास द्यायचा आहे त्यांचे फोन नंबर हे तिथे ते लिहून ठेवतात. आपल्याला मुद्दा फक्त इतकाच बघायचा आहे की एका काळी चिन्हांच्या स्वरूपात चित्रचिन्हांच्या स्वरूपात असलेली भाषा ही लिपिचिन्हांच्या स्वरूपात झाली. आता ही लिपिचिन्हांच्या स्वरूपात असलेली भाषा मराठी भाषा ही दिवसेंदिवस वृद्धिंगत होत गेली. पहिल्यांदा थेट मराठी नव्हती. म्हणजे आपण संस्कृतचेही 2 टप्पे, त्याच्यानंतर निघालेली प्राकृत, त्यानंतर निघालेली अपभ्रंश आणि महाराष्ट्रीय अपभ्रंशापासून निर्माण झालेली मराठी हे आपल्याला रूप दिसतं. तर बोलण्याच्या पातळीवरती एक मराठी असते आणि लिहिण्याच्या पातळीवरती एक मराठी असते. आपण अनेक जण बघितले की जे लिहित वाचत नाहीत परंतु अनेक भजन अनेक अभंग त्यांना तोंडपाठ असतात. वारंवार त्या ग्रंथांची केलेल्या पारायणामुळे त्यांना ते पाठ झालेली असतात. आता आपण बघणार आहोत की या आधुनिक काळामध्ये असलेल्या लिहिण्याच्या भाषेमध्ये असलेले वेगवेगळे स्तर कोणते आणि ते बघून आपण साहित्य प्रकाराची संकल्पना आज समजून घेणार आहोत. लिहिण्याच्या पातळीवरची भाषा आपल्याला असं लक्षात येतं की ती एक व्यावहारिक पातळीवरचं लेखन आहे आणि दुसरं शास्त्रीय पातळीवरचं आणि तिसरं साहित्यिक पातळीवरचं. अशा 3 पातळ्यांवरती हे लेखन आपल्याला आढळतं. आता व्यावहारिक पातळीवरचं लेखन आपल्याला कुठे आढळतं?
असतं वर्तमानपत्रामध्ये, वेगवेगळ्या प्रशासकीय कामकाज जे असतं त्या कामकाजामध्ये, वेगवेगळ्या अर्ज विनंत्या आपण करतो त्यामध्ये. त्याचबरोबर इतर काही निरोपांची किंवा पत्रांची ही जी भाषा असते ती व्यावहारिक पातळीवरती वापरली जाणारी भाषा असते. आता दुसरी आपण बघू की शास्त्रीय पातळीवरची भाषा. उदाहरणार्थ विज्ञानाकरता वापरली गेलेली भाषा, तत्वज्ञानाकरता वापरलेली गेलेली भाषा, त्याचबरोबर गणिताकरता वापरली गेलेली भाषा. या वेगवेगळ्या भाषा आणि वेगवेगळ्या शास्त्रांच्या सामाजिक शास्त्रांमध्ये वापरली गेलेली भाषा ही शास्त्रांकरता वापरली गेलेली भाषा. तर या व्यतिरिक्त मानवी भावना, विचार आणि कृती यांना केंद्रस्थानी ठेवून ज्या रचना तयार केल्या जातात, कल्पित अशा रचना तयार केल्या जातात, त्यांना आपण साहित्य म्हणतो. आणि त्या साहित्याच्या करता वापरली जाणारी मराठी भाषा हा आणखीन एक भाग आहे. आता आपण बघू की या 3 भाषांमध्ये फरक काय काय आहे. व्यवहारात लिहिली जाणारी भाषा ही नित्याच्या भाषेचंच एक रूप असतं, पण त्यामध्ये एक प्रकारचा मोकळेपणा, त्यामध्ये काही ठराविक प्रमाणात असलेला बांधिलसूदपणा अस्तित्वात असतो. म्हणजे उदाहरणार्थ प्रशासकीय कामकाजाकरता आपण जर एखादी भाषा वापरू, तर प्रशासकीय कामकाजाकरता वापरलेल्या या भाषेमध्ये आपल्याला काही नेमकेपणा लागतो. म्हणजे अर्ज जर आपल्याला करायचे असतील तर अर्जाचे काही फॉर्मॅट आहेत. आपल्याला काही अर्जाचे नमुने याकरता उदाहरणादाखल बघता येतील. जसे की तहसील कचेरीमध्ये आपल्याला जातीचा दाखला काढायचा असेल, उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल, तर त्याचा अर्जाचे नमुने आहेत. आपण काय करतो, तर ते तयार अर्जाचे नमुने जिथे कुठे विकत मिळतील तिथून आपण ते घेतो आणि मग आपण ते कार्यालयात देतो. महाविद्यालयामध्ये तुम्हाला इतर कामकाजाकरता आणखीन काही दाखले लागले तर ते दाखले तुम्हाला तिथे मिळतात, पण ते देण्याकरता तुम्हाला काही अर्ज करावे लागतात. त्या अर्जाची एक ठराविक भाषा आहे. तुम्ही कोर्टाच्या कामकाजाचा जर विचार केला तर त्या कोर्टाच्या कामकाजाची एक अशी निश्चित अशी भाषा आहे. तुमच्यापैकी काही जणांनी जर वकिलीचं शिक्षण घेण्याचं ठरवलं तर तुम्हाला खास न्यायालयाची किंवा कोर्टाची जी भाषा आहे त्याच्याविषयीचा एक अभ्यास विषयच असतो. म्हणजे आपण नित्याच्या भाषेबरोबरच हळूहळू नंतर शास्त्रीय अशा भाषेकडे जातो, ज्याला आपण परिभाषा आपण असं म्हणूयात. या परिभाषेकडे आपण जातो. जसं बघा की राज्य, कल्याणकारी राज्य, राज्यकर्ते, प्रशासन व्यवस्था यासारखे शब्दसंच आपल्याला दिसले तर ते कशामधले आहेत, तर राज्यशास्त्रामधले आहेत हे आपल्याला लगेच लक्षात येतं. यामध्ये जर आपण महागाई, महागाईचा दर, त्याचबरोबर घटती उपयोगिता यासारखे शब्द ज्यावेळेला आपण ऐकतो त्यावेळेला ही अर्थशास्त्राची भाषा आहे असं लक्षात येतं. शके 1212, इसवी सन 1947, मराठ्यांचे साम्राज्य, महाराष्ट्रातील स्वातंत्र्य युद्ध, आधुनिक महाराष्ट्र यासारखी परिभाषा आपण जर बघितली तर आपल्याला लक्षात येतं की ही इतिहासामधली भाषा आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की काही पारिभाषिक शब्दसंच जे आहेत हे पारिभाषिक शब्दसंच त्या त्या भाषेच्या वैशिष्ट्यामुळे ते कशाची भाषा आहे हे आपल्याला ओळखू येतं. वर्तमानपत्रामधील भाषा आपल्याला लक्षात येते, ओळखू येते. मग आता आपल्याला बघायचंय की साहित्याच्या भाषेमध्ये असं काय वेगळेपण असतं. साहित्याच्या भाषेमध्ये असं वेगळ्या कोणते घटक असतात की ज्यामुळे साहित्याला साहित्यपण येतं. कालच्या तासाला आपण बघितलं की साहित्य म्हणजे मानवी भावना, मानवी विचार आणि मानवाच्या कृती, माणसांचे संबंध याला ते महत्व देतात. म्हणजे तुम्ही कोणतीही कथा, कादंबरी वाचली, कोणतीही कविता वाचली तर त्या कथा कवितांमध्ये एकतर माणसाला केंद्रस्थान आहे किंवा निसर्गाला केंद्रस्थान आहे. माणसाचे असणारे अनुभव हे त्याला त्याच्या केंद्रस्थानी असतात. म्हणजे उदाहरणार्थ माणसाचा असलेला प्रेम हा एक अनुभव. कुसुमाग्रजांसारखा कवी म्हणतो की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं प्रेम असतं. या कवितेमध्ये आपल्याला
प्रेम या विषयक भावनेविषयी, अनुभवाविषयी काहीतरी सांगितलेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते ती अशी की मानवी भावना आणि विचार आणि अनुभव यांना जिथे केंद्रस्थानी ठेवलेलं असतं आणि ते त्या माणसांच्या अनुभवाविषयी ज्या वेळेला बोलतं त्यावेळेला ते साहित्य होतं. आपल्याला इतिहासामध्ये हे आढळत नाही, राज्यशास्त्रामध्ये हे आढळत नाही, आपल्याला हे गणितामध्ये दिसत नाही. एक सोप्या उदाहरणावरून आपण बघू की गणितातील अनुभव आणि गणितातील उदाहरणे ही फक्त समजण्याकरता घेतलेली असतात. एकदा एका शिक्षकाने रामला सांगितले की तुझ्याकडे 3 पेरू आहेत, त्या 3 पेरू मधला एक पेरू तू श्यामला दिला तर तुझ्याकडे किती उरले? श्यामने उत्तर दिलं की 3 उरले. बाई म्हणाल्या की मी तुला परत एकदा सांगते की तुझ्याकडे 3 पेरू आहेत, त्या 3 पेरू मधला एक पेरू तू जर श्यामला दिला तर तुझ्याकडे किती राहिले? राम परत म्हणाला की माझ्याकडे 3 पेरू उरले. शिक्षक चिडले, ते म्हणाले की असं कसं? तुझ्याकडे 2 पेरू आहेत, हे 3 पेरू आहेत, हे 3 पेरूंची 3 बोटं, त्याच्यातला एक तू श्यामला दिला, म्हणजे आता किती उरले? 2 ना. त्यावेळेला राम म्हणाला की सर त्यांनी मला काल त्याच्याकडे असलेल्या चिंचा दिल्या नव्हत्या, तर मी आज पेरू का बरं देऊ? आता इथे त्यातील गंमत आपल्याला अशी लक्षात येते ती अशी की या मुलाने असे गृहीत धरले आहे की हे पेरू खरे आहेत, पण शिक्षकाच्या दृष्टिकोनातून ते फक्त गणितातले पेरू आहे. मुद्दा आपल्याला असा घ्यायचा आहे तो म्हणजे असा की गणितामध्ये किंवा इतर शास्त्रांमध्ये मानवांचा जो उल्लेख असतो तो फक्त उदाहरणादाखल असतो. या उलट साहित्य, कुठलंही कथा, कादंबरी, कविता, चरित्र, आत्मचरित्र याच्यामध्ये माणसाचे अनुभव हे केंद्रस्थानी असतात आणि माणूस हाच विषय असतो. काल मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे माणसाच्या संवेदना, माणसाच्या भावना, माणसाचे विचार आणि त्याच्या कृती हे त्याचं आणि अनुभव हे त्याचं केंद्रस्थान असतं आणि याच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य प्रकार देखील पडतात. आता कालचा मुद्दा आपण परत एकदा त्याची उजळणी करू. ती म्हणजे अशी की आपल्या संवेदना कोणत्या? तर आपल्याला ऐकायला येतं, आपल्याला चव कळते, आपल्याला वास येतो, आपल्याला स्पर्श करता येतो. हे सर्व काय आहे? तर या आपल्या संवेदना आहेत. आपल्याला दुःख होतं, आपल्याला आनंद होतो, आपल्याला मत्सर वाटतो, आपल्याला भीती वाटते, आपल्याला किळस येते. या काय आहेत? या आपल्या भावना आहेत. एखाद्या विशिष्ट कृतीविषयी मनामध्ये सातत्याने केलेली रचना, त्याचं केलेलं एक विश्लेषण हे विचारांमध्ये जातं आणि माणसाने प्रत्यक्षात केलेल्या शारीरिक कृती या कृती असतात आणि त्या कृतीतून त्याला काही अनुभव येतो. म्हणजे परत एकदा आपण बघू, माणसाला संवेदना आहेत, माणसाला भावना आहेत, माणसाला विचार करता येतो आणि माणसाला कृती करता येतात आणि या सगळ्यातून त्याला त्याचा अनुभव सिद्ध होतो. इतर प्राण्यांचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की त्यांच्याकडे भावना असतीलही, पण माणसाकडे असलेल्या सगळ्या भावना या आपल्याकडे त्या प्राण्यांकडे असतीलच असं नाही. माणसे आपल्या विचारा, आपल्या भावना या कृतीमध्ये देखील व्यक्त करू शकतात आणि त्याला त्यांनी काही चिन्ह तयार केलेली. उदाहरणार्थ, माकड आणि माकडीण हे एकत्र राहतात, पण कुठलाही माकड माकडीणीवरील प्रेम व्यक्त करण्याकरता तिला काही गजरा आणून देत नाही, तिला काही दागदागिने आणून देत नाही. माणसं मात्र हे करतात. कोणतेही माकडं किंवा माकडिणी प्रेमपत्र लिहित नाहीत. माणसं मात्र प्रेमपत्र लिहितात, प्रेमाचे संदेश पाठवतात. कोणतेही इतर प्राणी असं करत नाही. गाढवानी कधी व्हॉट्सअप वापरलंय आणि त्याच्यावरनं त्यांनी काही संदेश पाठवले असं आपण कधी ऐकलं नाही. माणसं मात्र संदेश पाठवण्याचे वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ते त्याने शोधून काढलेले आहेत. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती अशी की माणसाने अनेक चिन्हांचा वापर हा संदेशनाकरता केला. आपले विचार, भावना, संवेदना आणि अनुभव हे सगळं तो व्यक्त करतो. म्हणजे उदाहरणार्थ, विचार व्यक्त करण्याकरता वैचारिक साहित्य आपल्याला दिसतं. संवेदना
व्यक्त करण्याकरिता त्याने वापरलेल्या कवितांसारखा प्रकार आपल्याला दिसतो. त्याच्या भावना व्यक्त करण्याकरता देखील कविता आणि इतर प्रकार दिसतात. विचार, भावना हे हे व्यक्त करण्याकरता कथा आणि कादंबरी त्याने लिहिलेली आहे, नाटक लिहिलेलं आहे, हे आपल्याला लक्षात येतं. त्याचा अनुभव व्यक्त करण्याकरता काही कवितांचं लेखन केलेलं आहे, हे आपल्याला लक्षात येतं. एका कवितेच्या उदाहरणातून आपण हे लक्षण समजावून घेऊ. बालकवींची गाजलेली कविता आहे. त्या कवितेची पहिली ओळ फक्त आपण बघू की हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. आता याच्यामध्ये काही संवेदना आहेत आणि त्या एकत्र केलेल्या आहेत. हिरवे दृश्य संवेदना आहे, दिसतं हिरवे हिरवे. गार ही स्पर्शाची संवेदना आहे. गालीचे ही पुन्हा दृश्याची संवेदना आहे. म्हणजे हिरवे या आणि गार आणि गालिचा या तिन्ही संवेदना तिथे एकत्र केलेल्या आहेत. मग हे कशाच आहे? हरित म्हणजे हिरव्या, तृणांच्या म्हणजे गवताच्या, मखमालीचे परत इथे स्पर्श संवेदना आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की संवेदनाचा अनुभव त्यामध्ये व्यक्त केलेला आहे. आता विचार एखाद्या कवितेमध्ये व्यक्त होऊ शकतात का? तर हो, होऊ शकतात. ते कसे व्यक्त होतात? तर उदाहरणार्थ एक कविता आहे, कालचा पाऊस आमच्या गावात पडलाच नाही, सदर पीक आम्ही आसवांवर पेरले आहे. आता याच्यातील सदर पीक आम्ही आसवांवर पेरले आहे असं जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला आपल्याला त्या ओळीविषयी पुन्हा एकदा विचार करावा असा वाटतो. याचा अर्थ काय होतो? कालचा पाऊस म्हणजे ज्ञान, आमचं गाव म्हणजे माझा समाज, आणि मग माझ्या समाजाला या ज्ञानापासून कायम वंचित ठेवण्यात आलं, परंतु तरी देखील आम्ही ही जी प्रगती केली आहे ती आसवांवर म्हणजे आमच्या दुःखावरती आम्ही ती प्रगती केलेली आहे. म्हणजे आपण येथे बघितलं की अनुभव, विचार, संवेदना, भावना या सगळ्यांचं एकत्रीकरण करून साहित्यामध्ये आपल्याला आलेलं दिसतं. जे लेखन आहे ते साहित्यामध्ये आपल्याला दिसतं. उदाहरणार्थ तुकाराम महाराजांच्या काही अभंगांचा आपण विचार करू. एक सोपा असा अभंग आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयी रे वनचरे, पक्षी ही गाती सुस्वरे. आता इथे वृक्षवल्ली आम्हा सोयी रे वनचरे म्हणजे आम्हाला आमचे सोयरे कोण कोण आहेत? तर वृक्षवल्ली म्हणजे झाडं, पानं, फुलं. वनचरे हे आमचे सोयरे आहेत असं तुकाराम महाराज म्हणतात. त्याच्या पुढे आणखीनही त्यांचा हा अभंग मोठा आहे. पण आपण फक्त इतकंच बघू की एक विचार आणि एक अनुभव हा कवितेतून किंवा कथेतून मांडता येऊ शकतो, आणि या तो नाटकातूनही मांडता येऊ शकतो किंवा तो इतरही साहित्य प्रकारातून मांडता येऊ शकतो. वेगवेगळ्या पुराणांमधल्या कथा, रामायण महाभारतामधल्या सारख्या रचना मध्ये मानवी भावभावनांचे, माणसांच्या कृतींचे एक प्रचंड मोठं विश्व आलेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं. महाभारताचा विचार आपण जर केला तर तिथे राग, लोभ, द्वेष, प्रेम या सगळ्याचं एक मिश्रण आपल्याला तिथे आहे हे दिसून येतं. म्हणजे आपल्याला मानवी भावभावनांविषयीचं असलेलं चित्रण ज्या लेखन प्रकारामध्ये आढळतं त्याला साहित्य म्हणता येईल एवढं आपण लक्षात घेतलं. आता आज आपण बघणार आहोत ते म्हणजे साहित्य प्रकाराची संकल्पना. लक्षात घ्या, आपल्याला सगळे साहित्य प्रकार शिकायचं नाहीयेत या सत्रामध्ये. आपल्याला नाटक हा साहित्य प्रकार शिकायचा आहे, तो आपण नंतर शिकणार आहोत. परंतु आता आपण साहित्य प्रकार म्हणजे काय ते आपण बघू. एका सोप्या उदाहरणाद्वारे आपण हे समजावून घेऊ. तुम्ही सर्व शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील आहात. ज्या वेळेला आपण तांदूळ असं म्हणतो त्यावेळेला अनेक प्रकारचे तांदूळ आपल्या मनात डोळ्यापुढे येतात, परंतु त्याच्यामध्ये देखील जाती आहेत. मग कोणकोणत्या त्या जाती आहेत? तर सुवर्ण आहे किंवा गुजरात 11 आहे किंवा आणखीनही इतर वेगवेगळ्या जाती आहेत. या वेगवेगळ्या जाती आपल्याला म्हणजे विशेषतः शेतकऱ्यांना ते ओळखता येतात की कोणते तांदूळ हा कोणत्या जातीचा आहे, कारण प्रत्येक तांदूळाचं असलेलं वैशिष्ट्य वेगळं वेगळं आहे. मग आपण बघू की या
वर्गीकरणाच्या संकल्पना वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येतात. जसं की तुम्ही सर्व विद्यार्थी आहात, ते विद्यार्थ्यांमध्ये मुली आणि मुले असं वर्गीकरण आपल्याला करता येतं. त्यांच्यामध्ये ही वेगवेगळ्या प्रवर्गानुसार वर्गीकरण आपल्याला करता येतं. पहिल्या वर्षाचे विद्यार्थी, दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी असं वर्गीकरण करता येतं. परंतु सगळे मिळून एकत्र विद्यार्थी असतात. लेखनाच्या प्रकारामध्ये वर्गीकरण करत असताना त्या साहित्य प्रकारांमध्ये वैशिष्ट्य समजावून घेणं गरजेचं ठरतं. त्याची पद्धती, त्यात वापरली गेलेली भाषा ही महत्वाची ठरते. आता पद्धती म्हणजे काय, तर ते कशा पद्धतीने व्यक्त झालेले आहे ते महत्वाचं. उदाहरणार्थ कृती आणि संवाद ज्याच्यामध्ये येतात ते नाटक असतं. फक्त कृती आणि संवादांच्या साहाय्याने नाटकामधनं आपल्याला काही एक आशय, काही गोष्टी आपल्याला समजावून घेतल्या जातात. तर विशिष्ट संवेदना आणि अनुभव यांना प्राधान्य देणारी प्रतिमांच्या भाषेत बोलणारी जी कृती असते ती कविता असते. आता प्रतिमा म्हणजे काय, प्रतीक म्हणजे काय ते आपण नंतर बघणार आहोत. प्रतिमा म्हणजे एखाद्या संवेदनेकरता दुसऱ्या प्रकारच्या शब्दाचा उल्लेख करणे म्हणजे प्रतिमा होते. उदाहरणार्थ माघाच्याच कवितेमधील हिरवे हिरवे गार गालीचे यातील गार या संवेदनांकरता व्यक्त करण्याकरिता असलेल्या ज्या कृती आहेत त्या कृती आपल्याला दिसतात. प्रतिमांचे अनेकानेक प्रकार, प्रतीकांचे अनेकानेक प्रकार आपल्याला आढळतात. वेगवेगळ्या प्रकारचे रंग, वेगवेगळ्या धर्माची प्रतीक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे झेंडे, वेगवेगळ्या राजकीय पक्षांची प्रतीक आहेत. तर अशा प्रतीकांच्या आणि प्रतिमांच्या भाषेमध्ये बोलणाऱ्या ज्या कृती असतात, लिहिणाऱ्या ज्या कृती असतात त्या कविता असतात आणि त्यात संवेदना आणि भावना यांना महत्व दिलेले असते. आपण ढोबळ मानाने या साहित्य प्रकाराच्या कल्पनेचं स्वरूप आपण बघू. साहित्य प्रकार हे एकमेकांमध्ये मिसळत जाणारे जरी असले तरी त्याच्यामध्ये काही एक स्तर असतो. हा कुठचा स्तर असतो, उदाहरणार्थ प्रमाणे गद्य आणि पद्य या दोन गद्य आणि पद्यामध्ये असलेलं अंतर रचनेमध्ये आहे असं आपल्याला लक्षात येतं. गद्याची रचना वेगळ्या पद्धतीची असते तर पद्याची रचना वेगळ्या पद्धतीची असते. आता याही पलीकडे जाऊन आपण वर्गीकरणाकरता वापरले जाणारे काही तत्व बघू. उदाहरणार्थ त्यामधलं एक सगळ्यात महत्वाचं तत्व की त्याकरिता तो त्यामध्ये असलेला लेखक कोणती पद्धती वापरतो, त्यामध्ये तो लेखक आणि वाचणारा याच्यामध्ये काही मूलभूत करार असतो, काही ठरलेलं असतं दोघांमध्ये. काय ठरलेलं असतं तर आपण नाटकाच्या संदर्भात आपण बघू. नाटकाच्या संदर्भात नाटक हे कायम दाखविले जाते, म्हणजे लिहिणारा आणि वाचणारा याच्यामध्ये दाखविण्याचा करार आहे. म्हणजे जी काही गोष्ट असेल, जे काही आहे ते त्यांनी ते दाखवायचं आहे आणि ते दाखवण्यामुळे त्याला ते नाटक दिसतं. कथा, कादंबरी की जिथे निवेदकाचा वापर केलेला असतो, तो निवेदक काहीतरी सांगतो. कथा ही कायम सांगितली जाते आणि कथन, सांगणे, निवेदन करणे हा त्याचा एक महत्वाचा असा भाग असतो. तर कवितेसारख्या साहित्य प्रकारामध्ये भावविणे म्हणजे ती भावावस्था, तो अनुभव हा वाचकांपर्यंत पोहोचवणे ही एक मूलभूत अशी व्यवस्था असते. अर्थात या तीनही गोष्टी काही शेवटच्या आणि अंतिम अशा नाहीत, कारण अनेक अशा साहित्य कृती आहेत की त्या या वेगवेगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण करत असतात. सध्याच्या घडीला आपण फक्त साहित्य म्हणजे काय हे समजावून घेतले, त्याचबरोबर साहित्य प्रकाराची संकल्पना म्हणजे काय ते आपण समजावून घेतले. आपण त्याची पुन्हा एकदा उजळणी करू. साहित्य म्हणजे एक लिखित असा प्रकार आहे की ज्यामध्ये मानवी भावना, मानवी विचार, मानवी अनुभव हा केंद्रस्थानी असतो आणि त्याची अनुभूती ही भाषिक रूपांमध्ये व्यक्त करणे हे त्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असतं. साहित्याचे लेखन, साहित्याची भाषा
इतर प्रकारच्या लेखनाहून भिन्न स्वरूपाची असते आणि या भिन्न स्वरूपाच्या लेखन पद्धतींमुळे त्याचं साहित्यत्व भाषेमुळे, रचनेमुळे आणि भाषेमुळे त्याचं साहित्यत्व ठरतं. साहित्य प्रकार म्हणजे दुसरे तिसरे काही नसून या लेखनाच्या वेगवेगळ्या व्यवस्था, वेगवेगळ्या पद्धती आणि अनुभव व्यक्त करण्याच्या पद्धती आणि अनुभवाचे स्वरूप, तसेच लेखक आणि वाचक यांच्यामधील कराराशी संबंधित असतात. मूलभूत पातळीवरती सांगण्याचा करार असलेल्या कथा, भावविण्याचा करार असलेल्या कविता आणि दाखविण्याचा करार असलेले नाटक, असे नाट्यात्मक साहित्य, असे 3 मूलभूत असे साहित्य प्रकार आपल्याला सांगतात. कोणते? तर एक कथात्मक किंवा कथनात्मक, दुसरे काव्यात्मक आणि तिसरे नाट्यात्मक. येथे आपल्याला या 3 प्रकारचे असलेले मूलभूत असे प्रकार दिसतात. नंतरच्या तासाला आपण यातील नाटक या साहित्य प्रकाराविषयीचे आणखीन विवेचन बघणार आहोत.